रामकृष्ण हरी. तर आज आपण तुकाराम महाराजांचा अभंग पाहूया. स्त्रिया पुत्र कलत्र हे तव मायावंत, शेवटीचा अंत न पवे कोणी. यमाचे हाती बांधोनिया, देती भूषणे ही घेती काढूनिया. ऐसिया चोराचा कैसा हा विश्वास, धरिली तुझी कास तुका म्हणे. या अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात की स्त्री, पुत्र व इतर सर्व कुटुंबीय हे माईक आहेत. अंतकाळी काही उपयोगी येत नाही. उलट हे लोक आपणास यमाच्या हातात बांधून देतात आणि अंगावरची सर्व भूषणे काढून घेतात. तुकाराम महाराज म्हणतात, अशा स्वार्थी चोरांच्यावर विश्वास तरी कसा ठेवावा. देवा, म्हणून मी तुझी कास धरली आहे. न लगती मज शब्द ब्रह्मज्ञान, तुझिया दर्शना वाचुनिया. म्हणून तुझी करीतो चिंतन, नावडे वचन अनेकांचे. कायती महत्वे करावी मान्यता, तुझ न देखता पांडुरंगा. तुका म्हणे तुझ भेटल्या वाचून, न राहे त्याहून होईन वेडा. या अभंगामध्ये म्हणतात की देवा, तुझ्या दर्शना वाचून होणारे वरवरचे शाब्दिक ब्रह्मज्ञान मला नको आहे. म्हणून मी सदैव तुझे चिंतन करत आहे. प्रपंचातील इतर सामान्य बोलणे मला आवडत नाही. हे पांडुरंगास, तू सर्वत्र भरलेला आहेस याची जाणीव होत नसेल तर सत्ता आणि संपत्तीच्या आधारे मिळणारी मान मान्यता काय कामाची. तुकाराम महाराज म्हणतात, तुला भेटल्याशिवाय मी शांत राहणार नाही. तुझे दर्शन न झाल्यास मला वेड लागण्याची पाळी येईल. तुझ न देखता पांडुरंगा. तुका म्हणे तुझ भेटल्या वाचून, न राहे त्याहून होईन वेडा. काही ती महत्वे करावी मान्यता, तुझ ने देखता पांडुरंगा. म्हणजेच काय तर तुकाराम महाराज म्हणतात की तुला भेटल्याशिवाय माझे मन शांत होणार नाही आणि तुझे दर्शन झाले नाही तर मला वेड लागण्याची पाळी येईल माझ्यावरती, असे तुकाराम महाराज म्हणतात. तुझा म्हणून दिसतो गा दीन, हाची अभिमान न सरे तुझा. अज्ञान बाळका कोपली जननी, तयासी निर्वाणी कोण पावे. तैसा विठो तुझविन परदेशी, नको या दुखासी गोऊ मज. तुका म्हणे मज सर्व तुझी आशा, अगा जगदीशा पांडुरंगा. तुका म्हणे मज सर्व तुझी आशा, अगा जगदीशा पांडुरंगा. या अभंगामध्ये म्हणतात की देवा, मी तुझा दास म्हणून घेत आहे, तुझी मनोभावे सेवा करत आहे, तरी पण मी दीन केविलवाणा दिसतो. तुझ्या भक्ताविषयीचा अभिमान संपलेला दिसतो. अजान बालकावर जर आई रागावली तर त्याचा कोण सांभाळ करील. ते कोणाकडे धाव घेईल. विठ्ठला, याप्रमाणे तुझ्याशिवाय मी परदेशी झालो आहे. आता तू मला दुःखाच्या सागरात लोटू नकोस. तुकाराम महाराज म्हणतात, हे जगदीशा पांडुरंगा, मला सर्वस्वी आता तुझीच आशा आहे. तुका म्हणे माझी विसरू नको चिंता, अगा पंढरीनाथा पाववेगी. तुका म्हणे मज सर्व तुझी आशा, अगा जगदीशा पांडुरंगा. पुढल्या अभंगामध्ये म्हणतात की आता माझ्या दुःखा कोण हो सांगाती. रखमाईचा पती पावेची ना, काय विधात्याने घातली रेखा. सुटका या दुःखा न होयची. तुका म्हणे माझी विसरू नको चिंता, अगा पंढरीनाथा पाववेगी. आता हा रखुमाईचा पती मला पावत नाही. माझ्या दुःखाच्या प्रसंगी मला कोण बरे सोबते आहे. विधात्याने माझ्या कपाळावर दुर्भाग्याची काय रेषा आखली आहे हे काही कळत नाही. त्यामुळे या दुःखातून माझी सुटका होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा पंढरीनाथा, माझी चिंता करण्याचे तू विसरू नकोस. तू ताबडतोब माझ्यासाठी धावत ये. जन्म मृत्यू फार झाले माझ्या जीवा, ऐक माझा धावा पांडुरंगा. सेनलो बहुत करिता धारा, रखमाईच्या वरा पावे वेगी. तुका म्हणे तुगा पतित पावन, घेई माझी शेन जन्मांतर. माझा जीव जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये अनेक वेळा फिरला. पांडुरंगा, तू आता माझा धाव ऐक. अनेक जन्मामध्ये मी फार श्रमलो, आता तू त्वरित ये. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तू खरोखर पतित पावन आहेस. अनेक जन्मात मी जे विविध प्रकारचे दुःख भोगले ते आता तू त्वरित दूर कर. पंढरीसी जावे ऐसे माझे मनी, विठाई जननी भेटे केव्हा. न लगे त्याविन सुखाचा सोहळा, लागे मज ज्वाळा अग्नीची या. तुका म्हणे त्याचे पाहिलीये पाय, मग दुःख जाय सर्व माझे. पंढरपूरला जाण्याची माझ्या मनाला अतिशय तळमळ लागली आहे. विश्वमाऊली विठाई केव्हा भेटेल असे मला झाले आहे. प्रपंचातील सुखाचा सोहळा मला चांगला वाटत नाही. जणू अंगाला अग्नीच्या ज्वाळा लागल्या आहेत असे वाटते. तुकाराम महाराज म्हणतात, मला पांडुरंगाचे चरण कमल दिसले तर माझे सर्व प्रकारचे दुःख नाहीसे होईल.
तन मन धन दिले पंढराया, आता सांगावया उरले नाही. अर्थ चाडत चिंता, नाही म्हणी आशा, तोडियेला फासा उपाधीचा. तुका म्हणे एक विठोबाचे नाम, आहे जवळी दाम नाही रुका. मी पांडुरंगाला तन मन धन सर्वस्व दिले आहे. माझे अमुक आहे असे काहीच उरलेले नाही. विषयाची चिंता नाही, अंतकरणात कसल्याही प्रकारची आशा नाही. विविध प्रकारच्या आशांचा पाश तोडून टाकला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्याजवळ विठोबाचे नाम हेच अनमोल धन आहे. प्रपंचातील एक दमडी देखील माझ्याजवळ नाही. तुका म्हणे एक विठोबाचे नाम, आहे जवळी दाम नाही रुका. असे या अभंगामध्ये म्हणतात. पुढल्या अभंगामध्ये म्हणतात, आली या संसारा उठा वेग करा, शरण जा उदार पांडुरंगा. देह हे काळाचे, धन कुबेराचे, ते मनुष्याचे काय आहे. देता देवविता, नेता नेवविता, येथे याची सत्ता काय आहे. निमित्ताचा धनी केला असे प्राणी, तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला. जन हो अनमोल मनुष्य जन्म लाभल्यानंतर सावध व्हा. उठा, त्वरा करा आणि पांडुरंगाला शरण जा. देह जे देवाचे आहे आणि धन कुबेराचे देणं आहे, तर मग आपल्या मालकीचे काय बरे आहे. देणारा व देवणारा, नेणारा व नेववणारा हे एकच आहेत. या जगात माणसाची सत्ता कोणत्या गोष्टीवर आहे ते सांगा बरं. तुकाराम महाराज म्हणतात, प्रत्येक प्राणीमात्राला देवाने निमित्त मात्र मालक केले आहे आणि खोट्या अभिमानामुळे त्याचे आयुष्य व्यर्थ जात आहे. मायवनी धाल्या धाय, गर्भ आवतने न पाहे, तैसे पूजिता वैष्णव, सुखे संतोषते देव. पुत्राच्या विजये पिता सुखावत जाये, तुका म्हणे अमृत सिद्धी, हरे तृषा आणि व्याधी. गर्भवती स्त्रीला भोजनास बोलवले असता पोटातील बाळाला स्वतंत्र बोलवावे लागत नाही. त्याप्रमाणे वैष्णवाची पूजा केली असता देव संतोष पावतो. पुत्राला विजय मिळाला की पित्याला सुख लाभते. तुकाराम महाराज म्हणतात, अमृताचे सेवन केले की भूक आणि रोग दोन्हीही नाहीसे होतात. तुका म्हणे अमृत सिद्धी, हरे तृषा आणि व्याधी. पुढल्या अभंगामध्ये म्हणतात, तुझे अंगभूत आम्ही जाणतो समजत, एरा वाटत से जना, गुढारसे नारायणा. ठावा थारा मारा, घरची या संसोरा. तुका म्हणे भेदाभेद, करुणी करीतसे वाद. देवा, तुझ्या अंगी कोणती कोणती लक्षणे आहेत ते आम्ही जाणतो. हे नारायणा, इतर लोकांना मात्र हे फारच गूढ वाटते. सतत घरात राहणाऱ्या चोराला घरातील सर्व ठाव ठिकाणा माहीत असतो, त्याप्रमाणे आम्हाला तुझ्या प्राप्तीचे वर्म माहीत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, सर्व प्रकारचे भेदभाव नाहीसे करून आत्मज्ञान विषयक संवाद करीत आहेत. तुका म्हणे भेदाभेद, करुणी करीतसे वाद. असे हे तुकाराम महाराज या अभंगामध्ये म्हणतात की पंढरीसी जावे से माझे मनी, विठाई जननी भेटे केव्हा. म्हणजे काय, पंढरपूरला जाण्याची माझ्या मनाला अतिशय तळमळ लागलेली आहे, कारण विठ्ठू माऊलीला भेटायचं आहे. थँक्यू.